छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नाचनवेल गावातील थोरात गल्ली येथे आमदार संजना जाधव यांच्या आमदार निधीतून सिमेंट रस्त्याचं काम पूर्ण झालंय। गावातील ड्रेनेज लाईन झालेल्या भागातील रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेऊन सरपंच कासाबाई थोरात यांच्या मागणीनुसार या कामासाठी 15 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी थोरात यांनी या कामासाठी पाठपुरावा केल्याचं सांगण्यात आलंय। उर्वरित भागातही ड्रेनेज लाईन आणि सिमेंट रस्त्याची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे। गावात 100% सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरपंचांनी दिली आहे। पूर्ण झालेल्या रस्त्यांबाबत स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। नांदेड जिल्ह्यातील भोकर वन परिक्षेत्रातील नारवट आणि रिठा परिसरात 2022 ते 2025 या कालावधीत राबवण्यात आलेल्या बांबू रोपण आणि इको टुरिझम विकास कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। जिल्हा सचिव सुभाष भंडारे आणि उपशहराध्यक्ष निवृत्ती गायकवाड यांनी जिल्हाधिकारी तसेच वन विभागांकडे निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची आणि कार्यवाहीची मागणी केली आहे। माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या कागदपत्राची अपूर्ण माहिती देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा 10 जुलैपासून भजन आंदोलन, थाळीनाद, रास्ता रोको आणि धडक मोर्चासह टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिलाय। दरम्यान या आरोपांवर वन विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाहीये। पाहूया आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांचा हा सविस्तर रिपोर्ट। मी सुभाष भंडारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा सचिव नांदेड। 11/5 मी निवेदन दिलं होतं की फॉरेस्ट अंतर्गत भोकर विभागात बांबू वन या नावाखाली लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। 2022 ला शासनाने एक योजना आखली की त्या योजनेचा शासनाचा हा धोरण होतं की जे गरीब जे बांबूच्या आधारावर व्यवसाय करतात किंवा बांबूच्या आधारावर त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी काही साधन भेटतं, त्यासाठी शासनाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक योजना आणली। इको पर्यटन विभागाच्या मार्फत इको टुरिझम नावाखाली एक योजना आणण्यात आली। त्या योजनेमध्ये करोडो रुपये अनुदान देण्यात आलं की तिथल्या फॉरेस्टवाल्यांनी फॉरेस्टच्या जमिनीवर बांबूची लागवड करावी। त्या लागवडीतून बांबू जे उत्पादन होईल त्याच्या आधारे उद्योगधंदा करता येईल। बांबूच्या आधारावर जे काही धंदा करता येईल त्याच्यासाठी फंड दिला होता। परंतु ते अधिकाऱ्याचे नाव काय वगैरे अंगद कठाणे म्हणून त्या भागाचे अनेक वनगार्ड धोंडगे साहेब आहेत, यांनी तिथे काहीच म्हणजे एक बांबू लावलेत पण बांबूचं म्हणजे वाढ होत झाली नाही। प्रॉपरली शासनाच्या गाईडलाईन नियमानुसार त्याची बांबूची लागवड करण्यात आली नाही। लागवड नसल्यामुळे बांबू जगले नाहीत। त्याच्यावर पुढं 3 वर्षासाठी त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी होती। संगोपनच्या नावाखाली देखील भ्रष्टाचार करून पैसे वसूल केले। पण बांबू आज बघितला तर आज गेल्या 22 ते आज 26 या काळामध्ये बांबूच्या ह्याच्यावर उद्योगधंदा निर्माण व्हायला पाहिजे होता, तो कुठेही झाला नाही। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, माजी मुख्यमंत्री साहेबाचा तो मतदारसंघ आहे साहेब, शासनाच्या धोरणाचं पूर्णतः पालन करून भरपूर काही जनतेच्या हिताच्या योजना आणतात, पण प्रशासनात काम करणारे लोक त्या योजनेला हरताळ करतात। तुमची काय मागणी आहे? त्यांना निलंबित करून त्यांना निलंबित करायचं, त्या गार्डला निलंबित करायचं आणि पत्रव्यवहार करत असताना उपवनरक्षक, सहाय्यक वनरक्षक यांनी त्यांच्यावर आम्ही शिस्तभंगाची व दप्तर दिरंगा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी मी मागणी केलेली आहे। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात महापौरांनी घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्दबातल केल्यानंतर या निर्णयाचा स्वीकार असल्याचा भूमिका नांदेड लोकन्याय विकास आघाडीचे गटप्रमुख इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी व्यक्त केलाय। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी पक्ष नेते पदासाठी अब्दुल गफार हेच आपल्या आघाडीचे उमेदवार कायम राहतील असं सांगितलंय। तसेच शहरातील रस्ते, नाल्या आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सभागृहात सातत्याने मांडून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पाहूया नांदेडहून आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांचा हा सविस्तर रिपोर्ट। म्हणजे मुंबई
हायकोर्टाचं खंडपीठ जे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे जे खंडपीठ आहे, उच्च न्यायालयानं आम्हाला काल जो आम्ही 4 मेचा जो महापौरांनी विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत जो निर्णय दिला होता की आमची 15 संख्या असतानासुद्धा 14 नगरसेवक असलेल्या MIMला त्यांनी विरोधी पक्षनेता दिलं होतं महापौरांनी, त्या निर्णयाला उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने काल स्थगिती दिलेली आहे. आणि हा आम्ही समजतो की हा लोकशाहीचा विजय, हा संविधानाचा विजय आहे. कारण महापौरांनी त्यांचा पदाचा गैरवापर करून 14 संख्याबळ असलेल्या MIMला त्यांनी विरोधी पक्षनेता पद दिलं. तसं पाहता नांदेड लोकन्याय विकास आघाडी ही काँग्रेस आणि वंचितची मिळून इलेक्शनच्या अगोदरची प्री अलायन्स आमची असतानासुद्धा आणि प्री अलायन्सचे आमचे 15 नगरसेवक असतानासुद्धा मान्य महापौरांनी 14 नगरसेवक असलेल्या MIMला विरोधी पक्षनेत्याचं जे आदेश काढला होता त्या आदेशाला माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी स्थगिती दिली आहे. तुमच्या बाजूला निकाल लागला, आता भूमिका काय आहे तुमच्या? कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी आता कोर्टाने म्हणजे विरोधी पक्षच नेता नाही त्याला स्थगिती दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये महिनाभरात त्यांना उत्तरं मागलेली आहेत. कोर्टाने त्यांनासुद्धा वेळ दिला आहे त्यांचं म्हणणं मागण्यासाठी. पण तुर्तास आज नांदेड महापालिकेला कोणीच विरोधी पक्ष नेता नाही, महापौरांनी जो दिला होता त्याला स्थगिती दिली आहे. आता या काळामध्ये तुम्ही मागणी करणार विरोधी पक्षाची जी जागा आहे त्या जागेची मागणी आपण भरून काढणार का? मान्य न्यायालय जे आम्हाला येत्या काळात निर्देश देशील, जो न्याय देतील न्यायालय त्याप्रमाणे आम्ही आमच्या बाजून जर न्याय दिला तर आम्ही नक्कीच महापौरांना आमच्या विरोधी पक्षनेत्याचा प्रस्ताव आम्ही आधीच दिलेला आहे, पुन्हा देऊ त्यांच्याकडे. विरोधी जर पक्ष जर नसला तरी तर कामासाठी बरेच काही अडचणी येतात. आता आर्थिक बजेट कुणीकडे ढसळल्या जाते, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? उच्च न्यायालयाला आमचे जे वकील साहेब आहेत, सिनियर कौन्सिल राजेंद्र देशमुख साहेब, त्यांनी बहसमध्ये त्यांचा हीच मांडणी केली की जर बजेट चुकीच्या दिशेने जाऊ नये, विरोधी पक्षनेता अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये च्या आत या निकालाचा निर्णय व्हावा यासाठी सन्माननीय न्यायालयाकडे आमचे वकील पाठपुरावा करत आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये उपस्थित होत आहेत. नाल्याचे असतील, चंबरचे असतील, याच्याकडे आता महापालिका कामं करत नाही, याच्याकडे तुम्ही काय सांगणार? आम्ही सुद्धा वारंवार आयुक्त महोदयांना निवेदन देत आहे की जे त्यांनी म्हणतात आम्ही नाले सफाई आणि जे छोटे नाले मोठे नाले सफाई करतोय त्यांचं आम्हाला सुद्धा समाधान झालं नाही. आमच्या प्रभागात जयभीरनगर मगदूम नगरमध्ये सुद्धा अजून पाहिजे तशी नाली सफाई झालेली नाही. आम्ही महापौरांना आणि आयुक्त महोदयांना वारंवार निवेदन देत आहोत की एखादा पाऊस जर जोरात पडला आणि इथं पाणी जमा होऊन लोकांच्या घरात जर पाणी गेलं, याला पूर्णचं जबाबदार इथलं प्रशासन, इथले आयुक्त राहतील. कारण आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन देतो की ह्या नाल्या साफ झाल्या पाहिजे.